अजितदादा असते तर चाकणकरांचा तातडीनं राजीनामा घेतला असता असं रुपाली पाटील यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकणकरांचा नक्कीच राजीनामा घेतील असंही त्यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना तात्काळ पदमुक्त करावं अशी मागणी सुद्धा रुपाली पाटील यांनी केली। चाकणकरांमुळे सत्ताधाऱ्यांची बदनामी होत असल्याची टीका रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। आज अजितदादा असते तर तातडीने त्यांना पदावरनं हटवलं असतं। या आधीच त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता, त्यावेळी नाही झाला। ठीक आहे, कारण का त्यांनी आतापर्यंत कर्तव्यात अनेक वेळा कसूर केलेली आहे। सुनेत्रा वहिनी सुद्धा सक्षम उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचा राजीनामा महाराष्ट्रातील महिलांसाठी नक्कीच घेतील। संविधानिक पदावर आहेत म्हणून त्यांना गुन्ह्यात घ्यायचं नाही असा कोणताही कायदा नाही। मी हे जे तुमच्या समोर बोलत आहे अत्यंत जबाबदारीने संविधानिक आणि कायद्याला जे अभिप्रेत आहे कायद्यामध्ये आहे तेच सांगत आहे। त्यामुळे चाकणकर मॅडम तातडीने महिला आयोगावरनं पाय उतार व्हा आणि जर ते पाय उतार झाल्या नाहीत तर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना तातडीने पदमुक्त करणं गरजेचं आहे। सत्ताधाऱ्यांची खूप मोठी नाचक्की आणि तोंड लपवायला जागा राहिलेली नाही।